भारतीय अर्थव्यवस्था यामध्ये आपण प्रकरण नंबर 5 आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास, मानव विकास हे प्रकरण पाहत आहोत. यामधील आर्थिक वृद्धी ही संकल्पना संपूर्ण आपली संपलेली आहे. आर्थिक विकास सुद्धा ही संकल्पना संपूर्ण संपलेली आहे. त्यातला मानव विकासाच्या बाबतीमध्ये जे जागतिक स्तरावरील विकासाचे निर्देशांक, जगाच्या स्तरावरील जे विकासाचे निर्देशांक आहेत ते निर्देशांक पाहणं आपलं चालू आहे. यामध्ये आपण जो महत्वाचा पहिला निर्देशांक पाहिलेला आहे की ज्या निर्देशांकावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये हा निर्देशांक आपला कालच्या क्लिपमध्ये संपलेला आहे, ज्याला आपण म्हणू HDI, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, किंवा त्याला म्हणू आपण मानव विकास निर्देशांक. मग याचे जनक कोण आहेत, कधी सुरुवात केली आहे ना, मग यामध्ये कोणत्या कोणत्या बाबी मोजल्या जातात, काय आयाम आहेत, काय निर्देशक आहेत, या सर्व बाबींचा अभ्यास आपण कालच्या क्लिपमध्ये पाहिलेला आहे. तर आजच्या क्लिपमध्ये अगदी कमी वेळामध्ये ही क्लिप आपल्याला या ठिकाणी संपवायची आहे, म्हणजे हे प्रकरण आपलं कंप्लीट होते. काही ज्या क्लिप आहेत त्या क्लिप आपण प्रकरणवारीच कंप्लीट करत आहोत. तुम्हाला बी घरी अभ्यास करण्यासाठी सोपा भाग आहे, म्हणूनच हे वेगवेगळे विभागणी किंवा त्याचं डिस्ट्रीब्यूट चालू आहे. या ठिकाणी पहा, आता जे राहिलेले आहेत 4 निर्देशांक जागतिक स्तरावरचे, ते 4ला 4ही निर्देशांक विकासाच्या बाबतीतले, मानव विकासाच्या बाबतीतले कशा प्रकारचे आहेत ते सर्व निर्देशांक आपल्याला आजच्या या क्लिपमध्ये पाहायचं आहे. तर मग हे निर्देशांक अगदी सोपे आहेत, काही असं अवघड नाही. यावर प्रश्न शक्यतो करून आला तर येतो, नाहीतर फार थोडासा कमी येण्याची शक्यता आहे. पण विशेष करून यातला महत्वाचा MPI म्हणजेच काय म्हणू आपण त्याला, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. सर्वच पाहू, 4ला 4ही सुद्धा या ठिकाणी पाहायचं आहे. मग 5 प्रकरण आपल्या अर्थव्यवस्थेचे संपतात. आता सायन्सला थोडंसं जास्त भर देणार आहे इथून पुढे मी 1-2 दिवसानंतर. पहा, आता अर्थव्यवस्थेचे आपले राहिलेच प्रकरण किती, 12 ते 13 प्रकरण. मग 12 ते 13 प्रकरणामध्ये कोणते कोणते प्रकरण राहिले. बँकिंग मध्ये जर आपण गेलो तर बँकिंग मध्ये 3 प्रकरण आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहेत. मग ते 3 प्रकरण कोणते आहेत, तर त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे भारतीय बँक व्यवसाय, भारतीय सहकारी बँक व्यवसाय, त्यामध्ये आपल्याला RBI बघायचं आहे, म्हणजे हे 3 प्रकरण बघायचं आहे. त्यानंतर सार्वजनिक वित्त आणि कर रचना हे 2 प्रकरण बघायचं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यापार तोल व व्यवहार तोल हे 2 प्रकरण बघायचं आहे. म्हणजे 2 आणि 2 4, 4 आणि 5 किती झाले 9. आणि त्यानंतर आपल्याला वेगळं मी आणखी निर्देशांक, जे महत्वाचे काही निर्देशांक आहेत ना, ते वेगळंच एका प्रकरणामध्ये तुम्हाला शिकवणार आहे. सर्व निर्देशांक त्या ठिकाणी अतिशय महत्वाचे जे आयोग आपल्याला विचारते ते सर्व निर्देशांक एक प्रकरण. आणि त्यानंतर शाश्वत विकास, मी यामध्ये का लिहिलं होतं शाश्वत विकास या ठिकाणी, पण आज शाश्वत विकास मी या ठिकाणी काढून टाकला. का काढला, कारण शाश्वत विकास ही संकल्पना, सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही संकल्पना आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. आयोग सुद्धा यावर सर्वात जास्त भर देत आहे, कारण जागतिक स्तरावर सुद्धा सध्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर भर दिला जात आहे, म्हणून आयोगही यावर भर देत आहे. आणि हा भाग पहा, म्हणून शाश्वत विकास मी सुद्धा प्रकरण आपल्याला वेगळं बघायचं आहे. सर्वात चांगलं जर प्रकरण कोणतं बघायचं असेल तर आपल्याला बघायचे आहेत 12 पंचवार्षिक योजना आणि नीती आयोग, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सविस्तर चांगल्यापैकी अभ्यासायचं आहे. हा जो, आणि त्यानंतर भारतीय भांडवल बाजार बघायचा आहे. त्यानंतर आपल्याला बघा महत्वाचं काय सांगायचं झालं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या संघटना आहेत, ज्या ठिकाणी IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, म्हणजे काय आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. आणि आर्थिक बाबीशी संबंधित काही ज्या जागतिक स्तरावरच्या संघटना आहेत ते सर्व बघायचं. असं एकूण आपल्याला तर राहिलेले 12 ते 13 प्रकरण दररोज 40 मिनिटाची, 50 मिनिटाची, कधी 35 मिनिटाची बी क्लिप व्हायला लागली. एखादी क्लिप छोटी बी होते, तर त्याला ऍडजस्ट करावं लागते. सर्व हा भाग सिरियल नंबरनं तुम्हाला शिकवणं चालू आहे. घरी तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, सर्व नोट्स लिहून काढा, व्यवस्थित लिहा, समजा. हे तर तुमच्यासाठी एवढं चांगलं आहे, क्लासपेक्षाही माझ्यामध्ये खूप चांगलं आहे. का चांगलं आहे, एखाद्या वेळेस जर समजा तुम्हाला एखादी संकल्पना नाही समजली तर तुम्ही डबल रिपीट येऊन ही संकल्पना त्या ठिकाणी बघू शकता, कारण ती मी माझ्या त्या चॅनलवरती काय त्या ठिकाणी मी तशा सिरियल नंबरवर ठेवले आहे. त्यातली एक सुद्धा कमी करणार नाही किंवा त्यातली कट सुद्धा करणार नाही. कारण जसं म्हणजे सांगायचा अर्थ असा की आपण जे हे पुस्तकाचा अभ्यास करायलो, हे सर्व पुस्तकं मी तुम्हाला स्पष्टीकरणासह कन्सेप्ट क्लिअर करून ते तुम्हाला तुमच्याकडे दिले आणि असे दिले की तुम्ही परत कधी बी एक वेळेस नाही, 2 वेळेस, 3, किती वेळेस बघू शकता, अगेन अगेन किती वेळेस त्याला पॉज करून पाहू शकता. हे तुमच्यासाठीच खूप चांगलं आहे खरं जर बघितलं तर. मग या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला हा सर्व भाग या ठिकाणी अभ्यासायचा आहे. 2 विषय असे चांगल्यापैकी करायचे आहेत की जे विषय आपलं शिकवणं चालू आहे. आपण जर असं चॅनलच्या आधारे नाही चालू केला असता अभ्यासक्रम तर आपलं काय अभ्यासक्रम झाला असता का सांग बरं. राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण, मूलभूत संकल्पना असेल, दारिद्र्य असेल, त्यानंतर बेरोजगारी आणि बेकारी असेल, हे प्रकरण 5 नंबरचं संपलं असतं का नाही संपलं असतं. म्हणजे
कसा आहे एमपीएससीचा अभ्यास टप्प्याटप्प्यानेच करायचा असतो. या ठिकाणी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मोठी पोस्ट आहे, मग मोठ्या पोस्टला वेळ लागणार आहे. त्या ठिकाणी अभ्यास सांगायची काही गरज नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पण त्या बाबी आता बाजूला ठेवू. कधी कधी मध्यस्थी तुम्हाला मार्गदर्शन करणं सर्वात महत्त्वाचं. घरी व्यवस्थित अभ्यास करा. हा भाग आणखीन तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. आणखीन कुठं शाळा कॉलेज वगैरे चालू व्हायला 2 ते 2.5 महिने लागतात. सहसा जर बघितलं तर शाळा वगैरे जून जुलैमध्ये चालू होतात, कॉलेज तर ऑगस्टमध्येच चालू होतात, मग क्लास बी जून किंवा ऑगस्टमध्ये चालू होतात. आता हिमायतनगरचा क्लास तर आमच्या इथं ऑगस्टमध्ये चालू होतो दरवर्षी. मग आपल्याकडे वेळ आहे 2 महिन्यामध्ये आपण हे 2 विषयाची वाट लावून टाकू, हे लक्षात ठेवा. आणि 2 विषय कंप्लीट करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. 2 विषय म्हणजे पूर्वला तुमचे कमीत कमी नाही जरी म्हणले तरी 25 प्रश्न धरायला काय हरकत नाही. या 25 प्रश्नापैकी तुम्हाला 20 जरी आले तरी आपण जिंकलो लॉकडाऊन मध्ये असं म्हणायला काय हरकत नाही, हे लक्षात ठेवा. 20 आले, 20 तर यावेच लागतात प्रश्न. म्हणजे सायन्सचे आणि कुणाच्या भारतीय अर्थव्यवस्थेची जो अवघड विषय आहे ना, तो अवघड विषय तुम्हाला अगेन अँड अगेन पाहण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध आहे. व्यवस्थित घरी अभ्यास करा बिलकुल. आणि हा भाग घरी सर्व नोट्स वगैरे लिहून काढा. मी वारंवार तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. या प्रकारचा हा भाग. चला ठीक आहे, मग आपण जागतिक स्तरावरचे जे निर्देशांक आहेत त्या निर्देशांकाकडे येऊ. ते निर्देशांक बघू. आपण मानव विकास निर्देशांक बघितला. मग हा मानव विकास निर्देशांकाचे जनक कोण आहेत? महबूब उल हक हे मानव विकास निर्देशांकाचे जनक आहेत. तसेच ते काय पाकिस्तानी अर्थतज्ञ आहेत. तसेच कोण आहेत बघा अर्थतज्ञ आपल्या देशातले, विशेष करून अमर्त्य सेन. मग कधी सुरुवात झाली 1990 सांगायची काही गरज नाही. मी तुम्हाला करंटचा आकडा 2018 आणि 2019 सुद्धा लिहून दिलेला आहे. हा अहवाल किंवा हे निर्देशांक कधी जाहीर केले जातात? कोण जाहीर करते? UNDP जाहीर करते, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, ज्याला आपण आता सांगायची काही गरज नाही. कोण जाहीर करते? सर्व हे UNDP जाहीर करते, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट जो प्रोग्राम आहे हे सर्व जाहीर करतात. हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता हे काय सांगायची तुम्हाला गरज नाही या ठिकाणी, हे लक्षात ठेवा. दरवर्षी डिसेंबरमध्येच तो जाहीर होतो. आता डिसेंबरमध्ये काय होतो आहे ना, वर्षाचा शेवटचा महिना आहे, त्यामध्ये जाहीर करून टाकतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा, आता मी तुम्हाला जो शिकवणार आहे तो असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक. लक्ष द्या, अक्षराला फार महत्व आहे इथं. असमानता, समानता नाही बरं, काय महत्वाचं आहे? असमानता. परीक्षेमध्ये व्यवस्थित प्रश्न वाचवत जा. असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक हे महत्वाचं आहे. इंग्रजीमध्ये म्हणू आपण इनइक्वॅलिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट, किंवा याला संक्षिप्त मध्ये म्हणू आपण, शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणू ISDI. आता इथं SDI, इथं ISDI, आणि हे दोघेही जण परस्पर पूरक आहेत. हा ISDI SDI वर अवलंबलेला आहे. कुणावर? SDI वर अवलंबून आहे ISDI. मग ISDIच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर खूप सोपा भाग आहे, काही अवघड नाही. ISDIच्या बाबतीमध्ये छोट्या छोट्याच बघा. ISDIच्या बाबतीत काय काय बाबा थोडक्यात सांगतो बघा तुम्हाला. ISDIच्या बाबतीमध्ये काय संकल्पना आहेत बघा, म्हणजे काय काय महत्वाच्या बाबी आहेत या ठिकाणी बघा. हा 2010 पासून सुरू झाला. कधीपासून? 2010 पासून हा सुरू झाला, हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. याची सुरुवात कधी झाली? 2010 पासून आहे ना. हा भाग निर्देशांक लागू करण्यात आला. हा मानव विकास निर्देशांकाप्रमाणेच आहे. हा कोणाप्रमाणे आहे सांगा? मानव विकास निर्देशांकाप्रमाणेच आहे. SDI प्रमाणेच आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स प्रमाणेच आहे, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी हा भाग पहा. परत बघा, मानव विकास निर्देशांक काढताना प्रत्येक निर्देशांकाची सरासरी मूल्य धरते. काय सरासरी मूल्य धरले जाते? कुणाचं? या ठिकाणी बघा, सरासरी मूल्य धरले जाते. मात्र या बाबतीत मोठी असमानता असते. ही असमानता समायोजित म्हणजे ऍडजस्ट करून काढलेल्या SDI ला ISDI असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. SDI मध्येच हा भाग बाय असतो. ISDI म्हणून सांगायचा अर्थ असता की ISDI चे मूल्य, कुणाचं? ISDI चे मूल्य बघा, ISDI चे मूल्य SDI पेक्षा, कुणापेक्षा? या SDI. व्यवस्थित वाक्य वाचवा, मी काय सांगेल तुम्हाला. ISDI चे मूल्य SDI पेक्षा जसे जसे कमी होत जाईल. कुणाचं? या ISDI चं कुणापेक्षा मूल्य? SDI पेक्षा जसे मूल्य कसं होत जाईल? कमी होत जाईल, वाढणार नाही. कमी होत जाईल, जास्त नाही. जसे जसे कमी होत जाईल तशी असमानता वाढेल, हे लक्ष द्या. असमानता हे वाक्य व्यवस्थित आयोग इथं फसवते, हुलकवणे देते आयोग तुम्हाला. कमी होत जाईल. कुणाचं मूल्य? ISDI चं. कुणामधून? SDI मधून. त्या प्रकारे असमानता वाढणार आहे की कमी होणार आहे? कमी होणार आहे. ज्या वेळेस जास्त होत जाईल, काय होत जाईल? जास्त होत जाईल, त्यावेळेस असमानता कमी न होता ती वाढत जाईल, हे लक्षात ठेवा. या प्रकारे
एवढं कन्फ्यूज होऊच नका. ISDI मूल्य काय कमी कमी होत जाईल. ISDIचंच मूल्य कमी झालं याचा अर्थ SDIचं मूल्य कमी झालं. मग असमानता कमी असेल की जास्त असेल? प्रश्नच नाही, जास्त असणार आहे हा भाग. म्हणून या प्रकारचा एवढाच भाग या असमानता समायोजित मानव विकास निर्देशांकात आहे. कसं लक्षात ठेवायचं? पहिल्यांदा SDI लक्षात ठेवा, दुसऱ्यांदा याच SDI इकडे आय लावा. हे ISDI, हे दोघेही जण अंतर्भूत आहेत. आणि हा कोणामध्ये अंतर्भूत आहे? ISDI कोणामध्ये अंतर्भूत आहे? तर SDI मध्ये अंतर्भूत आहे. हे दोन या ठिकाणी निर्देशांक या ठिकाणी आपले संपले. दोन निर्देशांक केले सर. आता तिसरा निर्देशांक तो सुद्धा तेवढा काही महत्वाचा नाही, खूप छोटासा आहे. आता इथे याच्यातच याची व्याख्या आहे. लैंगिक असमानता निर्देशांक, जेंडर इन इक्वेलिटी इंडेक्स. हे पाठ कसं करायचं? GII असं लक्षात ठेवा. आता इकडले दोन पाठ झाले. SDI माहित झालं तुम्हाला, ISDI माहित झालं माहित तुम्हाला. हे काही विद्यार्थी म्हणतात सर हे शॉर्ट फॉर्म कसं लक्षात ठेवायचं? आता तिसरा काय लक्षात ठेवायचं आहे? GII असं लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं? GII असं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे जेंडर इन इक्वेलिटी, इक्वेलिटी नाही काय म्हणायचं, इन इक्वेलिटी इंडेक्स असं तुम्ही त्याला म्हणायचं. हे बघा मग या ठिकाणी बघा याची सुरुवात सुद्धा कधीपासून झाली? तर याची बी सुरुवात 2010 पासूनच झाली. कधीपासून झाली? 2010 पासूनच सुरुवात झाली. हा निर्देशांक 3 निकष व 5 निर्देशांकाचे झाले. किती निकष? 3 निकष. किती निकष? 3 निकष व 5 निर्देशके आहेत. किती निर्देशके आहेत? 5. मग 3 निकष कोणते आहेत इथे या ठिकाणी? लैंगिकसाठी बघा, लैंगिक असमानतासाठी कोणते 3 निकष आहेत? त्यामध्ये 3 निकष आहेत बघा. नंबर 1 पहिल्यांदा आहे, सर्वात पहिल्यांदा आहे बघा जनन आरोग्य. हे नाव द्या, जनन आरोग्य. 2 नंबर किंवा याला असं नाव द्या बघा. याच्यामध्ये निर्देशके वेगळे उपभाग आहे, उपभाग 2 आहेत. कोण कोण आहेत बघा? माता मर्त्यता, म्हणजे ज्या गरोदर माता आहेत ना त्यांच्या मृत्यूचं प्रमाण, माता मर्त्यता असं म्हणतात या ठिकाणी. ज्या वेळेस ते बाळाला जन्म देतात त्यावेळेस त्यांच्या मृत्यूचं प्रमाण त्या ठिकाणी गृहीत धरलं जाते. तर 2 नंबरला किशोरवयीन जन्मता. किशोरवयीन जन्मता हे या कशामध्ये येते बघा? जनन आरोग्यामध्ये येते आहे. आणि याचा विचार कुठे होतो? जनन आरोग्याचा विचार कशामध्ये होतो? तर लैंगिक असमानतामध्ये होतो. हे महत्वाचं. हे झालं ए. त्यानंतर बघा बी. 2 झाले. हे मुख्य आहे आणि हे उप आहेत, छोटे छोटे उप आहेत. बघा बी मध्ये काय असते? तर सबलीकरण. बघा महत्वाचं आहे. बी मध्ये सबलीकरण काय असते? सबलीकरण बी मध्ये असते. हा भाग पहा, हे खास करून लक्षात ठेवा या ठिकाणी. मग सबलीकरणात काय असते? संसदीय प्रतिनिधित्व. नंबर 1 संसदीय प्रतिनिधित्व. हे बघा प्रतिनिधित्व असते म्हणजे संसदेमध्ये महिलांना किती प्रतिनिधित्व आहे ना? संसदेमध्ये महिलांना किती प्रतिनिधित्व आहे याचा विचार या ठिकाणी केला जातो सबलीकरणामध्ये. आणि 2 नंबरला त्यांचं काय या ठिकाणी बघा? शैक्षणिक स्तर. 2 नंबरला काय? शैक्षणिक स्तर. हे लक्षात ठेवा. काय? शैक्षणिक स्तर. आणि विशेष करून तो शैक्षणिक स्तर कुठला असला पाहिजे? तर हा शैक्षणिक स्तर किमान माध्यमिक शिक्षण, प्राथमिक नाही बरं. कोणतं शिक्षण? किमान माध्यमिक शिक्षण. हे 2 बाबी ए बी आणि सी आहे श्रम बाजार. सी नंबर आहे श्रम बाजार. श्रम बाजार लक्ष द्या, महत्वाचं आहे. श्रम बाजार याचे प्रमाण श्रम शक्तीतील सहभागावरून काढले जाते. बघा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो. लक्ष द्या, प्रश्न तयार करायला होता तुम्ही. प्रत्येक वेळेस प्रश्न उजा त्याला 5 जा. आयोग कसा प्रश्न करते ते बघत जायचं. बघा असा प्रश्न येतो की लैंगिक असमानता निर्देशांकामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो किंवा कशाची मोजणी केली जाते असं तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेत आयोग देते. आणि खाली देतात 4-5 पॉईंट देतात. मग ते ओळखामध्ये अ ब क ड असं ए बी सी डी ई देतात. मग त्या ठिकाणी बघा मग कशाचा समावेश होतो? तर जनन आरोग्याचा समावेश होतो. त्यात कोण काय सांगा? माता मर्त्यता आहे, किशोरवयीन जन्मता आहे काय हे बघा. आणि दुसरा कोण आहे? सबलीकरण आहे. तिसरा कोण आहे? श्रम बाजार आहे. चौथाच एक देऊन टाकतात उगाच काहीतरी वेगळं शिक्षण वगैरे देऊन टाकतात. मग त्यावेळेस आपल्याला वेगळं करायचं असतो शिक्षण. हे लक्षात ठेवा. जसं इथं प्रश्न विचारला मानव विकास निर्देशांकामध्ये कशाचा समावेश होतो? तर आरोग्य, उत्तम आरोग्य, राहणीमान आणि शिक्षण हे महत्वाचं आहे. आपण पाहिलं पाठीमागं कालच्या याच्यामध्ये हा सर्व भाग आपण त्या ठिकाणी घटक बघितला. मग आता आजच्या याच्यामध्ये हा लैंगिक सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे. जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स ज्याला म्हणू आपण, लैंगिक असमानता निर्देशांक कशामध्ये मोजला जातो? तर जनन आरोग्य. 2 नंबर सबलीकरण.
सबलीकरणामध्ये 2 उपपॉइंट आहेत हा. संसदीय प्रतिनिधी आणि शैक्षणिक स्तर, पण कुठला शैक्षणिक स्तर कुठपर्यंतचा, माध्यमिक पर्यंतचा, आणि श्रम बाजार, हे 3 घटक या ठिकाणी महत्वाचे आहेत. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. या प्रकारचा हा कोणता इंडेक्स आहे आपण पाहिलेला बघा. हा लैंगिक असमानता निर्देशांक आहे. खूप छोटा भाग आहे, काही अवघड नाही, इथंच याची व्याख्या असते, सर्व काही या ठिकाणीच असते. मग लैंगिक असमानतामध्ये कोण कोण, जनन आरोग्य, सबलीकरण आणि श्रम बाजार, हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे. या प्रकारचा हा काय म्हणू आपण त्याला, GII असं लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, GII. मी बोर्डवर सर्व काही लिहिलं, व्यवस्थित पॉज करून बघत जा, व्यवस्थित बघायचं, लिहायचं, हे महत्वाचं. चला आता चौथा जो निर्देशांक आहे जागतिक स्तरावरचा, तो अतिशय महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आता यावर बराच भर दिला जात आहे. आयोग यावर प्रश्न विचारत आहे आता वारंवार. याला म्हणायचं मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, MPI. आता पाठ करून टाका, हे खूप महत्वाचं आहे. चौथा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. मी दारिद्र्यामध्ये याची चर्चा केली होती, MPI ची, लक्षात ठेवा. हा तो बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आपल्याला या ठिकाणी महत्वाचा आहे. आपण दराच्या बाबतीत जगामध्ये कितव्या स्तरावर आहोत हे आपण तिकडल्या निर्देशांकात बघणार आहोत. ज्यावेळेस वेगळं प्रकार आपण निर्देशांक बघू, सर्व निर्देशांक पाहू, त्यावेळेस तिथं आणखीन MPI तुमच्या समोर मी घेऊन येणार आहे, काही काळजी करायची नाही. या प्रकारचं मग हा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक पाहत असताना बघा, लक्षात ठेवा, याला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, थोडक्यात सांगायचं MPI असं पाठ करून टाका. हा भाग पहा. थोडक्यात सांगायचं झालं तर UNDP, कोण, UNDP, हा भाग पहा, UNDP. तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ इंग्लंड मधलं, हे बघा. UNDP व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी मिळून जुलै 2010 मध्ये, कधी, जुलै 2010 मध्ये या निर्देशांकाची सुरुवात केली. कधी सुरुवात केली, कोण, हे प्रश्न आला होता आयोगाने. हा प्रश्न अ वर्गाला विचारला होता, हे लक्षात ठेवा. आयोगाने राज्यसेवा अलाच विचारला होता हा प्रश्न, की याची सुरुवात कोणी केली होती, कोण मोजतात, तर UNDP व ऑक्सफर्ड विद्यापीठ मोजते. जुलै सुरुवात कधी झाली, 2010 पासून याची सुरुवात झाली. हे थोडक्यात या ठिकाणचा हा भाग इथं लक्षात ठेवा. सोपा भाग आहे, काही असं अवघड नाही. आणि हा अगोदर कशात होता, तर हा अगोदर HPI मध्ये होता. कशामध्ये होता, HPI मध्ये होता. हा भाग पहा. आणि हा HPI कधी सुरू झाला होता, 1997 ला. आणि याच 1997 म्हणजे HPI म्हणजे काय वेगळं नाही, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. काय होता अगोदर, हा ह्युमन पॉवर्टी इंडेक्स होता HPI म्हणजे. आता तो कशात मिळला गेला, तर तो मल्टिप्लाय डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, यामध्ये मिळायला गेला. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. या प्रकारे हा बी म्हणजे HPI चा समावेश कशात झाला, तर HPI चा समावेश कशामध्ये झाला, तर MPI मध्ये झाला. कधी झाला, 2010 ला झाला. आणि HPI कधी सुरू केला, 1997 ला सुरू केला. हे बी प्रश्नपत्रिकेत प्रश्न यावर विचारलेला आहे. हा दारिद्र्य निर्देशांक मोजताना, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मोजत असताना या ठिकाणी खास करून लक्षात ठेवा, इथं बी 3 आयाम आहेत. फार महत्वाचं आहे आता या ठिकाणी. किती आयाम आहेत, 3 आयाम आहेत. आता थोडंसं वर लिहितो, हे मोडतो हा भाग पाहिकडला. यावर प्रश्न आयोग विचारू शकते. 3 आयाम आहेत आणि किती सांगायचं, 10 निर्देशके आहेत. किती निर्देशके आहेत, 10 निर्देशके आणि 3 आयाम आहेत. मग ते 3 आयाम कोणते कोणते आहेत बघा. जो पहिला आयाम, किती आयाम, 3 आयाम, 10 निर्देशके बघायचं आपल्याला. याला टक्केवारी दिलेली आहे गुण वाटून. मग 3 आयाम मध्ये पहिला आयाम कोणता आहे, म्हणजे यांच्या आधारे काय MPI काढला जातो, मल्टिप्लाय डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काढला जातो. हे लक्षात ठेवा. ते 3 आयाम अगोदर पाठ करा. ते 3 आयाम कोण कोण आहेत, तर नंबर 1 आहे बघा या ठिकाणी आरोग्य. नंबर 1 कोण आहे सांगा, आरोग्य. अ नाव द्या, किंवा ए नाव द्या, आरोग्य. नंबर 1 कोण आहे, आरोग्य. हे खास करून लक्षात ठेवा. म्हणजे आरोग्यामध्ये कोण आहे, पोषण. नंबर 2 कोण आहे, तर बालमर्त्यता. परत बघा, बालमर्त्यता. बालमर्त्यता म्हणजे लहान बाळ जे जन्मता मरतात त्यांचं प्रमाण किती आहे हे या ठिकाणी बघितलं जाते. त्या ठिकाणी बघा, हे बी नंबरला आहे. परत शिक्षण, बी नंबरला कोण आहे, शिक्षण. बघा शिक्षणामध्ये किती उपभाग आहेत, 2. कोणकोणते 2 उपभाग आहे, शालेय वर्ष. बघा शालेय वर्ष 2 नंबर आहे. बघा बालक पटसंख्या, बालक पटसंख्या. बघा हे 2 नंबर. हे ए,
हा बी आणि हा सी. बघा यांची वाटणी कशी केली, टक्केवारी कशी आता याची. सी मध्ये आहे बघा जीवनमान दर्जा, जीवनमान दर्जा सी मध्ये आहे. या जीवनमान दर्जामध्ये किती, इथं किती झाले बघा, हे दोन, एक आणि एक दोन, इथं दोन आणि दोन किती झाले, चार, हे दोन हे दोन, बघा चार झाले. आता इथं 6 जण येतात. जीवनमान दर्जामध्ये किती जण येतात, 6 जण येतात. यामध्ये कोण कोण आहेत जीवनमान दर्जामध्ये, नंबर 1 मालमत्ता, विभाग महत्वाचे आहेत लक्षात ठेवा, मालमत्ता. नंबर 2 कोण आहे, वीज. नंबर 3 कोण आहे, पाणी, महत्वाचं आहे या ठिकाणी बघा. 4 नंबर कोण आहे, पाणी. नंतर बघा स्वच्छतागृह, स्वच्छतागृह हे महत्वाचं आहे. तरी आहे का नाही त्या व्यक्तीच्या, याचा सर्वे होतो त्या ठिकाणी. त्यानंतर स्वयंपाकाचे इंधन, स्वयंपाकाचे इंधन. 6 नंबर आहे बघा इथं जमीन, हे महत्वाचं आहे. स्वच्छ असली पाहिजे जमीन. कशी असली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे त्या ठिकाणी, हे महत्वाचं आहे. बघा आता इथं काय विषयच आहे, इथं टक्केवारी कशी आहे, टक्केवारी विचारली जाऊ शकते तुम्हाला, कुठून कशी टक्केवारी. इथं 33.3%, इथं किती, ए ला 33.3%, तर बी ला 33.3%, तर इथं बी किती, सी ला 33.3%, हे टक्केवारी. तर मग पोषण आणि बालमृत्यूला किती, जर बालमृत्यूला किती जाणार आहे, यातले अर्धे इथं पटवून द्या. मग किती जातील या ठिकाणी बघा, 16.7 असं गृहीत धरा, 16.7%. हे असं विचारलेलं आहे आयोगाने, हे सुद्धा आयोगाने विचारलेलं आहे. किती महत्वाचं आहे बघा. 3 भाग 33.3, 33.3, इथं बी किती येतात 16.7, 16.7, हे बघा 16.7%, इथं बी 16.7%. हे लक्षात ठेवा टक्केवारी. इथं 33 इथं किती येत असतील, हे प्रत्येकाच्या हिशाला इथं या ठिकाणी 6.7% येतात. ही अशी टक्केवारी पाडलेली आहे. नाही 33, 33, 33, 99 बाकी 3, 3, 3 असे मिळून हे 100%वर या ठिकाणी याची विभागणी. याच्या आधारे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक ठरवला जातो. UNDP ठरवते, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम हा सर्व भाग ठरवतो. कोणत्या टक्केवारी, 33%, 33.33%, 33.33%, 33. 3 घटक आहेत कोणकोणते, एक आहे आरोग्य, दुसरा आहे शिक्षण, तिसरा आहे जीवनमान दर्जा. हे तीनही घटक ज्याप्रमाणे इथं MPI मध्ये आहेत, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मध्ये आहेत, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये 3 घटक आहेत. असेच हे 3 घटक आरोग्य, शिक्षण, जीवनमान दर्जा हे सुद्धा कुठं आहेत, SDI मध्ये सुद्धा आहेत. कुठं आहेत, SDI मध्ये सुद्धा आहेत. हे थोडक्यात लक्षात ठेवा. या प्रकारचा हा भाग या ठिकाणचा महत्व, म्हणून MPI फार महत्वाचा आहे. मग आपला दारिद्र्य निर्देशांक काय मला सांगायचं, तुम्ही कॉमेंट्स मध्ये लिहून द्यायचं की आपण जगामध्ये दारिद्र्याच्या बाबतीत कितव्या नंबरला आहोत, आपला कितवा क्रम आहे, हे बी तुम्ही या ठिकाणी मला सांगा. आता कमेंटचा तुम्ही काय चालू घडामोडी तुम्ही काढत जा, तर बऱ्याच मी तुम्हाला चालू घडामोडी त्या ठिकाणी सोबतच लिहून देताय. जसं काल लिहून दिल्या 2018ची आकडेवारी असू द्या का 2019ची आकडेवारी असू द्या, तशी मी आकडेवारी तुम्हाला लिहून दिल्या. तर शेवटचा अगदी सोपा आहे, 2 मिनिटाचा आहे फक्त. जेंडर विकास निर्देशांक, बस इथं आपलं प्रकरण हे संपते. हे लक्षात ठेवा. जेंडर विकास निर्देशांक पहा, याला म्हणायचं जेंडर काय म्हणू, डेव्हलपमेंट इंडेक्स ज्याला म्हणू, याला काय म्हणू आपण, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा याला GDI असं म्हणतात. शेवटचा यात आहे, खास करून लक्षात ठेवा. छोटासा भाग आहे, काही असा मोठा नाही. हा भाग पहा, मी 5ला 5 तुमच्या समोर ठेवली, त्याप्रमाणे त्याचा अभ्यास करा. UNDP ने बघा याची सुरुवात पण 2014ला केली. UNDP ने कधीपासून सुरुवात झाली, सुरू कधी झाला, 2014ला. बस तुम्ही आतापर्यंत सांगा मला, वरचे जे आपण हे 3 जण बघितले, हे 3 जण जे बघितले कधी सुरू झाले, 2010लाच. पण हा कधी सुरू झाला आपण बघितला, 1900 कधीला सुरू झाला, 90ला, आहे ना. हे हे काय तर्क, आता तुम्हाला खेळ, या तर्कांचा खेळ कसा आहे हे मांडायला समजलं पाहिजे. कसं आहे काय नाही ते समजलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. मी कसे हे चार्ट तयार, हे आता कसं पाठ करायचं ते बी इथं काय लक्षात ठेवायचं. SDI जोडी कुणासोबत लावायची, ISDI, हे बघा ISDI अशी जोडी लावायची, या दोघाची. परत इथं कुणा जोडी लावू सांगा, GII ची जोडी लावा, परत MPI ची जोडी लावा. आहे ना, ह्याच्यात बी आहे, इथे GII, MPI आणि शेवटी कोणाला ठेवा, GDI ला. याप्रमाणे याच्या जोड्या लावून टाका. आता शेवटी बघायला हवं, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, जेंडर विकास निर्देशांक याची सुरुवात झाली 2014 पासून सुरुवात झाली. हा निर्देशांक महिलांचा, लक्षात ठेवा, कुणाचा, महिलांचा. मानव विकास पुरुषाच्या तुलनेत, महिलांचा, बरं महिलांचा मानव विकास पुरुषाच्या तुलनेत किती प्रमाणात झालेला आहे. पुरुषाच्या तुलनेत महिलांचा मानव विकास किती प्रमाणात झालेला आहे हे दर्शवण्यासाठी काढण्यात येतो. यासाठी SDI काढण्याचे आयाम, काय काढण्याची, SDI काढण्याचे आयाम व निर्देशके वापरली जातात. इथं बी जो SDI साठी
पाहिलं आपण आताच शिक्षण, आरोग्य आहे ना, राहणीमानाचा दर्जा, तेच निर्देशांक इथं वापरले जातात. हे थोडक्यात महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून वारंवार सांगत बसण्याची काही गरज नाही. प्रथम केवळ महिलांचा SDI व पुन्हा पुरुषांचा SDI स्वतंत्ररित्या काढला जातो. पहिल्यांदा महिलांचा, नंतर कुणाचा, पुरुषांचा काढला जातो. म्हणून GDE बरोबर, हे बघायचं, सॉरी GDI बरोबर काय म्हणायचं आपण, GDI बरोबर, सोपं आहे. GDI बरोबर महिलांचा SDI, महिलांचा HDI, समजलं का? महिलांचा SDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, कुणाचा, महिलांचा, हे लक्षात ठेवा, भागिले असं लिहायचं पुरुषाचा SDI, कुणाचा, पुरुषाचा SDI, याला लक्षात ठेवा. झालं. या प्रकारे आपण आतापर्यंत जागतिक स्तरावरील विकासाचे निर्देशांकामध्ये 5 निर्देशांक बघितले. एक बघितला पहिला SDI, दुसरा बघितला ISDI, बघा काय बघितला, ISDI बघितला, तिसरा बघितला GII, चौथा बघितला MPI, काय बघितला, MPI, पाचवा बघितला GDI. किती सोपे आहेत. आता यांचे सिक्वेन्स लावा. 1990, 2010, 2014 पासून सुरू झाला. या प्रकारे हे थोडक्यात या ठिकाणी इथं लक्षात ठेवा. हा भाग पहा. इथं आपलं हे प्रकरण या ठिकाणी आता संपते. पुढचे प्रकरण थोडंसं अर्थव्यवस्थेला स्टॉप करू, पण मी सायन्सला आता भर देणार आहे जास्तीत जास्त. हे बी करू क्लिप तयार 30 ते 35 40 मिनिटाच्या, ते पण थोडंसं 50 मिनिट 40 मिनिटाच्या मोठ्यात मोठ्या क्लिप तयार केल्या तरच आपलं सायन्स संपते. कारण बायो, बॉटनी, झू आहे ना, हायजीन, एवढे घटक आपण चालू. त्या ठिकाणी बायोची आता पार्श्वभूमी चालू झाली. आता सुरुवात झाली, आणखीन काही नाही, कुठलाही भाग, फक्त पार्श्वभूमी चालू आहे, वेळ लागतो. हा भाग पण ठीक आहे. आपण थांबूया. धन्यवाद.